नमस्कार, मी नानंद किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत झटपट व्हेज मसाला पुलाव. जेवण बनवायचा कंटाळा आला असेल आणि घरीच काहीतरी पौष्टिक कसं खायचं असेल तर भरपूर भाज्या घालून अशा प्रकारे झटपट मसाला व्हेज पुलाव तुम्ही घरी बनवू शकता. तुम्हाला आम्ही हा पुलाव कसा बनवला हे जर पाहायचं असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग अगदी झटपट होणारा स्वादिष्ट असा पुलाव बनवायला सुरुवात करूयात. आपण काही पूर्वतयारी करून ठेवली आहे. त्यामध्ये आपण भाज्या चिरून घेतल्या आहेत. इथे मी 2 कप बासमती तांदूळ घेतला आहे. तांदूळ शक्यतोवर जुना घ्या म्हणजे पुलाव मोकळा होईल. आता तांदूळ आपल्याला 2 ते 3 वेळा धुवून त्यामधलं पाणी काढून 20 मिनिटं बाजूला ठेवायचं आहे. भाज्यांमध्ये इथे मी 2 कांदे उभे लांब चिरून घेतले आहेत. 1 वाटी भरून वाटाणा घेतला आहे. 1 वाटीभर फरसबी घेतली आहे. 2 मिरच्या मधून चिरल्या आहेत. गाजरही लांब चिरून घेतला आहे. 2 टोमॅटो बारीक चिरला आहे आणि बटाट्याच्या साल काढून मोठ्या फोडी केल्या आहेत. 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या, थोडं अद्रक ताजं ठेचून घेतलं आहे. आता कुकरमध्ये 3 ते 4 चमचे तेल घालायचं आहे. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे, खड्या मसाल्यांमध्ये 4-5 लवंग, 4-5 मिरी, 2 स्टार फूल, 3 दालचिनीचे तुकडे, 2 मसाला वेलची, 3 वेलदोडे आणि 3 तमालपत्र घातले आहेत. मंद गॅसवर आपल्याला खडे मसाले काही सेकंद तेलावर परतवून घ्यायचे आहेत आणि लगेचच उभा चिरलेला कांदा आपल्याला घालायचा आहे. झटपट पुलाव आहे त्यामुळे आपण कांदा लवकर परतला जावा यासाठी इथे चिमूटभर मीठ घालणार आहोत. त्यामुळे कांदा लवकर परतला जाईल. आपण जर सुरुवातीलाच भाज्या वगैरे चिरून ठेवलेल्या असल्या तर अगदी कमी वेळात हा व्हेज मसाला पुलाव तयार होतो. इथे आपण साजूक तूपही वापरणार आहोत. तुम्हाला जर फोडणीत तूप घालायचं असेल तर तुम्ही फोडणीत घालू शकतात. नाहीतर फोडणी दिल्यानंतर शेवटी घातलं तरीही तुपाचा स्वाद अगदी मस्त येतो. कांदा परतल्यानंतर आपण ठेचलेलं आलं आणि लसूण घातलं आहे. लसूण आणि आलंही काही सेकंद आपण तेलावर परतवून घेणार आहोत. शक्य असेल तर आलं आणि लसूण ताजं ठेचून वापरा म्हणजे त्याचा स्वाद पुलावमध्ये अगदी मस्त येईल. इकडे आपला कांदा हलकासा सोनेरी झाला आहे. यापेक्षा जास्त आपण परतवणार नाहीत. मिरच्या मी अशा मधोमध चिरून घेतल्या आहेत. थोडा हिंग घालायचा आहे. 1 चमचा धना पावडर, 1 ते 1.5 चमचा लाल तिखट घातले आहे. पाव चमचा हळद आणि 1 चमचा पुलाव मसाला घातला आहे. पुलाव किंवा बिर्याणी मसाला यापैकी कुठलाही मसाला आपण घाला. काही सेकंद आपण हे परतवून घेतलं आहे. मसाले जळायला नको त्यासाठी आपण लगेचच चिरलेला टोमॅटो घालणार आहोत. टोमॅटो घातल्यामुळे मसाले जळत नाहीत. टोमॅटो छान बारीक चिरून घेतला आहे त्यामुळे अगदी लवकर मऊ होईल. टोमॅटो ही मस्त मऊ झालेला आहे. आता यामध्ये आपण भाज्या घालणार आहोत. बटाट्याच्या मोठ्या फोडी करून त्या घातल्या आहेत. फरसबी, वाटाणा, गाजर लांब चिरून घातले आहेत. याशिवाय यामध्ये तुम्हाला अजून कुठल्या भाज्या आवडत असतील तर तुम्ही त्या भाज्या घेऊ शकता. भाज्या ही आपल्याला मसाल्यांसोबत 1 ते 1.5 मिनिटं परतवून घ्यायच्या आहेत. भरपूर अशा आपण इथे भाज्या घातल्या आहेत. भाज्या मस्त परतल्या गेल्या आहेत. थोडी कोथिंबीर आपण घालणार आहोत फोडणीत आणि उरलेली आपण वरून घालणार आहोत. पुदिन्याचे पानंही इथे मी घातले आहेत. 7 ते 8 पुदिन्याचे पानं हाताने तोडून ते घातले आहेत. त्यामुळे मस्त असा स्वाद पुलावला येईल. भाज्या परतल्या गेल्या आहेत. आता यामध्ये आपण 4 चमचे ताजं दही घालणार आहोत. दही घेताना खूप जास्त आंबट घेऊ नका. मंद गॅसवर आपल्याला आता हे सर्व व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. भाज्या दह्यामध्ये मॅरिनेट करूनही पुलाव बनवू शकतो. मात्र आपण आज झटपट पुलाव बनवतो आहोत त्यामुळे आपण भाज्या मॅरिनेट न करता अशा प्रकारे भाज्यांसोबत दही घातलं आहे. आता भाज्या सर्व व्यवस्थित मसाल्यांमध्ये एकजीव झाल्या आहेत. आता यामध्ये आपण धुवून ठेवलेला तांदूळ घालणार आहोत. तांदूळ मी पाण्यात न राहू देता 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून
त्यामधलं पाणी काढून चाळणीमध्ये ठेवला होता, त्यामुळे तांदूळामध्ये जास्तीचं पाणी राहिलेलं नाही. आता भाज्यांसोबत तांदूळही आपल्याला हलक्या हाताने 2 मिनिटं तेलावर चांगला परतवून घ्यायचा आहे. त्यामुळे आपला पुलाव मोकळा व्हायला मदत होईल. तांदूळ भिजवलेला असल्यामुळे अगदी हलक्या हाताने आपल्याला हे सगळं परतवून घ्यायचं आहे, जेणेकरून तांदूळ तुटायला नकोत. पुलावसाठी आपण बाजूला पाणी गरम करायला ठेवलं आहे. गरम पाणीच आपल्याला यामध्ये वापरायचं आहे. चवीनुसार मीठ घातलं आहे. गरम पाणी घातल्यामुळेही पुलाव छान मोकळा तयार होतो आणि अगदी झटपट शिजतो. तांदूळ बुडेल एवढं पाणी आपण यामध्ये घातलं आहे, कारण तांदूळ सुरुवातीला आपण धुवून बाजूला ठेवला होता, त्यामुळे खूप जास्त पाणी घालायची गरज नाही. तांदूळाच्या वरती अगदी थोडं पाणी राहील एवढं आपण ठेवलं आहे. आता पुलावला छान स्वाद येण्यासाठी आपण 1 ते 1.5 चमचा साजूक तूप इथे घातलं आहे. तूप अशा प्रकारे वरून घातल्यामुळे पुलावला तुपाचा मस्त असा स्वाद येतो. आता कुकरला झाकण लावून आपल्याला फक्त 1 शिटी होऊ द्यायची आहे. कुकरची 1 शिटी झालेली आहे. कुकरची वाफही निघाली आहे. तुम्ही पाहू शकतात अगदी मस्त असा आपला व्हेज मसाला पुलाव दिसतो आहे. वरून पुन्हा एकदा आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे. आपण पाहूयात, अगदी मोकळा सुटसुटीत असा आपला हा पुलाव झालेला आहे. भाज्याही अगदी प्रमाणात शिजल्या आहे. खूप जास्त प्रमाणाच्या बाहेर मऊ झालेल्या नाहीत. भाज्या भरपूर असल्यामुळे हा पुलाव पौष्टिक तर आहेच, शिवाय याचा स्वादही खूप मस्त आहे. आता एक वेळा आपण हलक्या हाताने पुलाव कालवून घेऊ, त्यामुळे भाज्या भातासोबत व्यवस्थित मिक्स होतील. गरमागरम वाफाळता असा आपला पुलाव तयार झाला आहे. आपण वाढून घेऊ. तुम्हाला जर आवडत असेल तर पुलाव वाढल्यानंतरही तुम्ही वरून तूप घालू शकता. पुलावचा रंग अगदी सुरेख आला आहे. लहानच काय तर मोठेही हा पुलाव आवडीने खातील. मुलं जर भाज्या खात नसतील तर अशा प्रकारे पुलावमध्ये तुम्ही हव्या त्या भाज्या घालून मुलांना त्या खाऊ घालू शकतात. हा पुलाव टिफिनला देण्यासाठी अगदी मस्त आहे आणि जेवण बनवायचा कंटाळा आला असेल तर अशा प्रकारे अगदी कमी वेळेत हा पुलाव तयार होतो. यासोबत तुम्ही दह्याची कोशिंबीर, काकडी, पापड, लोणचं आपल्या आवडीनुसार सर्व करू शकता. वरून आपण सजावटीसाठी कोथिंबीर घातली आहे. इथे आपला झटपट व्हेज मसाला पुलाव तयार आहे. तुम्हाला आजचा हा पुलाव आवडला असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि हो, व्हिडिओला लाईक करायला अजिबातच विसरू नका. धन्यवाद.